नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे जिंकावेत अशी लोकांची इच्छा नव्हती असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। उमेदवार बदलण्याची विनंती आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती असाही दावा त्यांनी केला। नाशिकमधील बंडखोरी शमवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत असंही त्यांनी सांगितलं। शिवसेनेच्या पराभवाचं प्रमुख कारण म्हणून दराडेंच्या उमेदवारीकडेच अप्रत्यक्षपणे महाजनांनी बोट दाखवलंय। नाशिक विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या खास कार्यक्रमात ते बोलत होते। अनेकांना हा विश्वास पटला नाही की भाजपचं तिथे प्राबल्य असताना भाजपचाच जो एक अत्यंत शिस्तीचा पक्ष मानला जातो तिथे भाजपचाच बंडखोर उभा राहतो। हे काय गणित समजलं नाही जरा। महाराष्ट्र गणेश गीतेंनी माघार घेतली होती माझ्या सांगण्यावरून, पण गोकुळ गीते राहून गेलेत, खरं आहे। कसे राहून गेले तुमच्या? तुम्ही काय म्हणतात, तुम्ही संकटमोचक आहात आणि संकटमोचकाकडनं इतकं छोटं संकट पण नाही खूप प्रयत्न झाले होते। हे बघा, मला आपल्याला मी सांगेल, जे दराडे आहेत उमेदवार त्यांनाही माहिती आहे आम्ही काय केलं। दादा भुसे होते, आमचे उदय सामंत होते आणि शिंदे साहेबांनाही माहिती आहे आम्ही शेवटपर्यंत किती प्रयत्न केले, पण लोकांचीच इच्छा नव्हती। लोकांना सोडायचं की नाही, कारण दराडेंचा थोडा संपर्कमध्ये राहिला नाही, ते 1-2 वेळा निवडून आलेत पण त्यांनी संपर्क ठेवला नाही, हे लोक सगळे बोलून दाखवायचे। आणि म्हणून मी शिंदे साहेबांनाही बोललो होतो की आपण उमेदवार बदललं तर थोडं बरं होईल। मी 2-3 वेळा जाऊन बोललो की तुम्ही साहेब उमेदवार बदलून टाका, याला मत द्यायला कोणी फार खुश नाही आहेत, तयार नाही आहेत। पण ते स्पष्ट सांगतो आज। हो, मी विचारा शिंदे साहेब, ते पण सांगतील। उदय सामंत नाही म्हणलो होतो मी, दादा नाही म्हणलो होतो हुसेंना, पण साहेबांनी त्यांना मागे शब्द दिलेला होता, त्यामुळे ते म्हणे उमेदवार चुकला मी बदलणारच नाही, काही होऊ द्या, आपण करू बरोबर, तुम्ही याचसोबत। म्हटलं आहे ना, आमची संख्या 500च्या वर होती ना। मंत्री महोदय काय बोलले मला सांगता येणार नाही। जर लोकांची इच्छा नव्हती तर युतीचं सरकार होतं, मग युतीचा तिन्ही पक्षाचा सपोर्ट होता, मगच उमेदवारी फायनल झाली। त्याच्यामुळे कोण काय बोलतंय हे मला काही सांगता येणार नाही। केलं की मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नरेंद्र दराडेंचं तिकीट बदलण्याची विनंती केली। माझी विनंती साहेबांना, गिरीश महाजन साहेबांना ही होती, हे जर डायरेक्ट माझ्याशी बोलले असते तर मी सखुशीने त्यांना सांगितलं असतं तुम्ही कोणताही उमेदवार द्या।